की आज नाही तर उद्या नाही तर परवा पण एक दिवस महाराष्ट्र केसरी नक्की होणार आणि या देशात एक नंबरच्या जोडीत पैलवानकी करणार. खूप छान वाटलं. पलीकडे बजरंग बलीचा फोटो आहे आणि महाराष्ट्र केसरी होणार आणि आपल्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ओझरडे गावचा सुपुत्र आज बोललेला आहे 100% आपण महाराष्ट्र केसरी होणार. बजरंग बलीच्या साक्षीनं सांगतो. आणि मी बोलायचं म्हणून नाही बोलत आहे, पण मी एक दिवस नक्की महाराष्ट्र केसरी होणार आणि या पूर्ण भारतात एक नंबरच्या जोडीत पैलवानकी करणारच. माझं स्वप्न आहे ते मी पूर्ण करणारच. महाराष्ट्रात अनेक कुस्त्यांची मैदान होत असतात, परंतु सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक आदर्श घ्यावा असं मैदान या ओझरडेकरांना भरवलं. मित्रांनो, आणि गावचंच पैलवान शेवटी बघा, गावच्या मैदानात खेळायचं म्हणजे फार मोठ्या मनावरती दबाव असतो, परंतु गावचं नाव राखलं आणि आपल्या सातारा जिल्ह्याचंही नाव राखतोय असा बलदंड ताकदीचा पैलवान शिवराज पिसाळ यांना आज 1,11,000 हे ओझरडेचं मैदान गाजवलेलं आहे. दादा, काय शेवटी गावचं मैदान होतं, काय दबाव होता किंवा काय सांगचाल थोडस? दबाव वगैरे फारसा नव्हता. मला सगळ्या गावकऱ्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत की त्यांनी एवढं चांगलं मैदान घेतलंय, कारण ह्याच्या आधी एवढं चांगलं मैदान कधी झालं नाही आणि ह्या वर्षी त्यांनी खरंच खूप खर्च करून मैदान घेतलंय. पैलवानांच्या ताकदीची कदर केली म्हणायचं. नक्कीच. आणि ह्या वर्षीच वाई तालुक्यातलं सर्वात मोठं मैदान आहे. म्हणजे मनापासून काय बोलायचे ते मला गावकऱ्यांचे आभार मानायचे की त्यांनी एवढं मोठं मैदान घेतलंय. म्हणजे आता तुम्ही पाहू शकता की असं मैदान वाई तालुक्यात कुठेच नाही ह्या वर्षी. आणि खरंच खूप आभारी मी सर्वांचे. आता कुठं माझे वस्ताद महेश मोळ, पंकज हरपुडे ह्यांचं मार्गदर्शन, अमोल भाऊ, कुठं सराव करता तुम्ही? मामासाहेब मोहतालीम. आणि आता यंदा महाराष्ट्र केसरीच्या ह्याच्यात तुम्ही उतरला होता, कसं काय प्रतिनिधी? मी माती विभागातून 125 किलो ओपनला अंतिम फेरीपर्यंत गेलतो, पण तिथं मला राघव ठोंबरेनं हरवलं. बरं. मित्रांनो बघा, एक चांगला सातारा जिल्ह्याचा रांगडा पैलवान आणि कुस्ती पण आपण बघितली. कुस्ती पण याच्या पुढे टाकू, सगळे व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय. गावकरी आणि खरोखर बघा, आज पैलवान उमटतात, परंतु त्याच्या पाठीमाग कुस्ती घेणाऱ्यांचंही श्रेय तेवढंच आहे. थोडीशी ज्यांना कमी आयोजन केलं त्यांच्याकडे जातो. पैलवान, खरंच तुम्हाला येणाऱ्या महाराष्ट्र केसरीसाठी माझ्या चॅनल तर्फे शुभेच्छा देतो. नक्कीच. मी आता हे सांगू शकतो की आज नाही तर उद्या नाही तर परवा पण एक दिवस महाराष्ट्र केसरी नक्की होणार आणि या देशात एक नंबरच्या जोडीत पैलवानकी करणार. खूप छान वाटलं. पलीकडे बजरंग बलीचा फोटो आहे आणि महाराष्ट्र केसरी होणार आणि आपल्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ओझरडे गावचा सुपुत्र आज बोललेला आहे 100% आपण महाराष्ट्र केसरी होणार. बजरंग बलीच्या साक्षीनं सांगतो. आणि मी बोलायचं म्हणून नाही बोलत आहे, पण मी एक दिवस नक्की महाराष्ट्र केसरी होणार आणि या पूर्ण भारतात एक नंबरच्या जोडीत पैलवानकी करणारच. माझं स्वप्न आहे ते मी पूर्ण करणारच. घरची काय परिस्थिती, आई वडील काय? घरची परिस्थिती म्हणजे काय बोलावं आता, एवढी घरची करतात. मला 2 बहिणी आहेत, त्या 2 बहिणी, आई वडील, वडिलांचे तर खूप मोठा त्याग आहे. त्यांचा त्याग म्हणजे त्यांना न्याय त्यावेळेस भेटेल ज्यावेळेस मी महाराष्ट्र केसरी होईल. वडील काय करतात? शेती करतात वडील. आणि बहिणी दोन्ही बहिणींचे लग्न झालेत. घरातून खूप सपोर्ट आहे मला. नक्कीच. त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंय. माझ्या बहिणींचं आणि वडिलांचं स्वप्न आहे महाराष्ट्र केसरी व्हावं. नक्कीच होणार. तुम्ही जिद्द आहे मनात 100%. शरीर बी तसंच आहे. त्याचबरोबर आपल्या बरोबर आयोजक सुद्धा आहेत आजच्या कुस्तीचे. धन्यवाद पैलवान. मित्रांनो, पैलवानांची बाईट घेतली, परंतु ज्यांच्यामुळं हा पैलवान समाजापुढे आला किंवा आजचं मैदान गाजवलं, हे ओझरडेकरांचं आयोजक. आज यात्रेचं मैदान म्हटलं तर 10, 15, 20 हजारापर्यंत कुस्ती असतात, परंतु 71,000, 51,000 आणि लाख, 1.25 लाखापर्यंत कुस्त्या घेतल्या आणि सर्व बक्षिसं आणि कुस्त्या पारदर्शक अशा पार पडल्या. दादा नमस्ते. नमस्कार. सांगा आपलं. मी सचिन पिसाळ, ओझरडे. आज आई पद्मावती मातेच्या यात्रोत्सवानिमित्त 2026 सालात ओझरडे गावातील पहिल्यांदा आम्ही हा वजनी गटात कुस्त्या लावण्याचा आखाडा घेतलेला आहे. ह्याच्या आधी आमच्या जोडून त्या दिवशीच कुस्त्या व्हायच्या. ह्या वर्षी प्रथमतः असं काही संकल्पना आली की आपण आता मैदानी कुस्ती आहे ते जोडून करूया. त्या पद्धतीनं आम्ही ह्या कुस्त्या सर्व जोडून घेतल्या. त्या पुणे, सातारा, फलटण, वाई तालुका आपला, अशा इतर संपूर्ण भागातून हे कुस्ती मैदान आयोजन केलं. या कुस्ती मैदान आयोजन करताना एक संयोजन समिती तयार केली आणि त्या संयोजन समितीच्या मार्फत गावातील आम्हाला
जे सौजन्य स्वरूपात आम्ही जे कुणाच्या स्मरणार्थ किंवा बक्षीस स्वरूपात रक्कम जमा करत गेलो, पण असं झालं की ज्या वेळेस आम्ही नियोजन करता करता एवढा प्रचंड प्रतिसाद आम्हाला ओझरडे ग्रामस्थांनी दिला की संयोजन इतर ठिकाणी 30 कुस्ती 40 कुस्ती ही हायेस्ट असती, आमच्या इथं 90 कुस्ती आज झालेली आहे लावलेली, आणि रकमेच्या वरती लावलंय? छोट्या कुस्त्या ज्या बिन लावता गेलेल्या आहेत त्या आम्ही 125 कुस्तीच्या आसपास आयोजका किंवा पंचांवर कोणाचंही नाराजगी झालेली नाहीये की संपूर्ण कुस्ती मैदान या आपल्या जिल्ह्यातील एक नामवंत मैदान ओझरडे ग्रामस्थ यात्रा कमिटी ओझरडे तालीम संघ आणि आम्हाला ज्या देणगी स्वरूपात सौजन्य लोकांनी दिलं या सर्वांच्या संयोगानं आम्ही हे मैदान आज पारदर्शकपणे पार पाडलं. आणि आज तुमच्याच गावचा पैलवान आणि सर्वात महत्वाचं आज आमच्या गावचा मल्ल ज्यानं सातारा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व आज थोड्या त्याच्या एक संधी शेवटच्या ह्याच्यात चुकली, नाहीतर आज तो महाराष्ट्र केसरीसाठी सातारा जिल्ह्यातून ते सातारा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करू शकला असता. पण जरी ही आज हार त्याची पहिली झाली असली तर हारकर ही आगे जितने वाले को बाजीगर होते आणि त्याची इच्छा आहे, पण आमच्या गावची इच्छा आहे की आज त्यानं पुढे जाऊन भविष्यात महाराष्ट्र केसरी व्हावं व आमच्या ओझरडेकरांची मान अभिमानानं उंच करावी. नक्कीच धन्यवाद. खरं तर असं आयोजन नियोजन आज यात्रेत 10-20 रुपयाचे कुस्त्या लावायला सुद्धा माणसं मागोमोर बघतात. तुम्ही किती रकमेचे टोटल सगळ्या कुस्त्या झाल्या असतील काय आमची? साधारण 500 रुपयापासून ते 1,11,000 रुपयापर्यंत आमच्या सगळ्या कुस्त्या झाल्या. आणि ओझरडे गावच्या सर्व नागरिकांनी आमच्या नियोजन समितीला पूर्ण सहकार्य केल्यामुळे आम्ही नियोजन व्यवस्थित पार पाडू शकलो. त्यामुळे आम्ही ओझरडे नागरिकांचं प्रथमतः आभारी आहे. मित्रांनो, जिल्ह्याला नाही तालुक्याला नाही तर एका गावानं करून दाखवलं असं मैदान. खरोखर मी धन्यवाद देतो आपल्या सर्व यात्रा कमिटीचं. आणि हम्मी कुछ कम नाही म्हणणारा सोहम गुरव हा वडोचा बनवणारा सातारा तालीम संघ सातारा अशी गोष्टी लागलेली आहे. आणि तज्ञ पंच महाराष्ट्र चॅम्पियन सचिन दादा शिला झाले भाऊ होतील भाऊ तर याच समहा असं मैदान पार पडतंय. श्री पद्मावती देवीची यात्रा कमिटी खऱ्या अर्थानं धन्यवाद पात्र आहे. याचसाठी केला होता आता याचसाठी मनोमने म्हणायला लागलेलं विको देऊ नका विनंती. साऊंड सिस्टीम व्यवस्थित करा, आवाज तेवढा द्या. कुस्ती सुटणार नाही, कुस्ती आर पार होणार. आर पार रोस्तम हिंद दादोबाबा चौगड्यांचे पडशिष्य असे सचिन दादा शिला ज्या दादोबाबा चौगड्यांना भारत सरकारनं 2018 साली ध्यानचंद पुरस्काराने गौरवला. त्यांची पडशिष्य सचिन दादा शिलार कुस्तीला पंच राहिलेले. कुस्ती सुरू झालेली आहे. 14 झालेले रोख रक्कम श्रेयस बसून घ्या. रोख रक्कम 1,11,111 रुपये इनामावरती कुस्ती पुरस्कृत आहे. कैलासवासी बाळासाहेब साहेबराव पिसाळ देशमुख याच्या स्पर्धार्थ श्री माधवराव बाळासाहेब पिसाळ देशमुख जरा हात वरती करा. यांच्या वतीनं रोख रक्कम 1,01,11 रुपये इनामावरती. अनेकांजवळ धन आहे पण पडतील का काय म्हणून खिशाला हात लावलेला आहे. त्याच्या खुल्या मनानं एवढं बक्षीस दिलेलं आहे. आपले सदस्य आभार. आणि नगरसेवक माझी नगरसेवक श्री धनंजय सदाशिवराव पिसाळ देशमुख यांच्या वतीनं मानाची लखलखती चांदीची कला कुणाच्या खांद्यावरती जाणार याचा फैसला होणार आहे. यात्रा कमिटी पुनश्च एकदा धन्यवाद पात्र आहे. स्तुती ही खऱ्या अर्थाने देवाला देखील प्रिय आहे. नोंद घ्या. कुणाचं नाव जर या ठिकाणी राहिलं असेल तर या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी सूचित करायची नोंद घ्या. कुस्तीवरती लक्ष द्या. कुस्ती सुटणार नाही, कुस्ती आर पार होणार. पाटला का पाडला याचा विचार आता करू नका. पाटला का पाडला याचा विचार केला असता तर मंगलसिंग दाळवाले यांचं नाव कोणी घेतलं नसतं.
धरण त्याला पाडलं आणि भल्या भल्याला कृष्णा कोणीचं जरी पाणी पाजलं असे मंगलसिंग डाळवाली आपल्या तर निघून गेलेले आहेत. पण त्याच्या आठवणी वायू भागामध्ये मैदान असलं की जाग्या होतात. मोठ्या तडपेला कब्जा घेण्याचा प्रयत्न आहे. शिवराजचा या गावचा शेर शिवराज लढतोय, ज्यानं ओपन गटातून या सातारा जिल्ह्यात पदवीवर गेलेला आहे 4 वर्षाला. असा शिवराज पिसाळ लढतोय. मालेवरचा कस काढण्याचं काम सुरू आहे आणि त्या दबांचा महाराष्ट्र चॅम्पियन सचिनदादा शिरार खुदा भी आसमां से जब जब पर देखता होगा ये चीज किसने बनाई वो भी सोचता होगा. अशी तथ्यपंच धारा तिथे लावलेली आहे. कुस्ती कुठं थांबवावी हे ज्यांना कळलेलं आहे अशी पैलवान, एक आदर्श पैलवान, अनेक तरुणांची आयडॉल पैलवान तब्येत देखील अजून तशीच्या तशी ठेवलेली आहे. असे आदर्श पैलवान सचिन दादा शिरार पंच आहे तिथं, ज्यांनी औरंगाबादचं अधिवेशन गाजवलं आणि आपल्या वजनी गटामधून कांस्य पदकाची कमाई केली. सातारा जिल्ह्यात कांस्य पदक मिळवून दिलं. आज सातारा जिल्ह्यामध्ये तब्बल 20-30 पदकं असायची, पण गत वर्षाला या सातारा जिल्ह्यात फक्त 3 पदकं मिळालेली. 11 तालुके फक्त 3 पदकं. ही शोकांतिका या जिल्ह्याची आणि 1999 सालापासून या सातारा जिल्ह्याला महाराष्ट्र